Hallelujah. 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 आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तुमान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साईड ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. तर आपण वचन घेऊया. कॉरिंथियरास पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय 10 पासून आपण वचन घेऊया. कॉरिंथियरास पहिल्या पत्रात 3 अध्याय 10 पासून वचन घेऊया. माझ्यावर झालेल्या आता आपण प्रत्येक व्यक्तीच्या आहे या पवित्र शास्त्राच्या शिक्षणावर विश्वासात त्वरित चालतो. मग आपल्याला दुसरा व्यक्ती येतो आणि वेगळ्या दिशेचं शिक्षण द्यायला सुरुवात होते. तसं एक बांधकामासारखं हे जीवन. आता जर पाया घातलेला आहे 2 फूटचा, त्याच्यावर 4 माळ, तुम्ही घर बांधलं ते राहील का? राहील का? नाही. ते पावसाने ती माती दबावी आणि बरोबर घर खाली बसून. तर ही जी आम्हाला शिकवण मिळाली किंवा आपल्याला परमेश्वर एक शिकवण देत आहे आणि आपण किंवा 7:44 ही परमेश्वराची जी इच्छा आहे आणि या इच्छेने आपण परमेश्वराच्या जवळ आलेली एक व्यक्ती आहे. आणि आल्यानंतर आपण परमेश्वराचं शिक्षण पूर्ण मनापासून घ्यायचं असतं. कारण मत्ती 10:17 मध्ये प्रभू येशूने एक शिकवण दिलेलं होतं, माणसाच्या बाबतीत सावध. आता मनुष्यच माणसाचा घातक बनलेला आहे. आता पाया कसा आहे, बांधकाम कसं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं. लूक अध्याय 6:46 पासून वचन आणि कॉरिंथियरास पहिल्या पत्रात 10 अध्याय वचन 4. तो खडक दगड ख्रिस्त होता. हालेलुया. आणि हा ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी एक मजबूत होता. आणि हा मजबूती या जगावर त्यांनी जो पाया घातला, सृष्टीची निर्मिती केली आणि त्याच्याद्वारे आपल्या सर्वांना त्यांनी या जगाचा प्रकाश म्हणून तयार केला, म्हणजे पवित्रता. हालेलुया. आता आपल्यामध्ये जर ही पवित्रता जर आहे, हालेलुया, तर आपण प्रभूच्या बरोबर असलेली व्यक्ती म्हणतो. आता पाया काय आणि बांधकाम काय हे तुम्हाला शिकायचं आहे. पाया हा ख्रिस्त आहे, बांधकाम या जगाची लोक आहे. हे कसं आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, कसं आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला एक त्याचा मार्ग शिकवतात. हालेलुया. म्हणून पौलाने जेव्हा ह्या गोष्टीचं पूर्ण लक्षपूर्वक शिक्षण घेतलं आणि त्यांनी त्या पायाच्या गोष्टी दाखवल्या. आता आपण ख्रिस्ताच्या वचनावर किंवा शिक्षणावर किंवा त्याच्या नियमावर जर व्यक्ती चालत आहे, तो मनुष्य पवित्र आत्मेने परिपूर्ण भरलेला आहे आणि त्याचं बांधकाम टिकत आहे, म्हणजे कार्य. मत्ती 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वर पित्याची कार्य पुढे जाते. आता ही सत्कृत्य काय असते की आपल्या जीवनातलं जे पाप आहे ते बाहेर उतरते आणि पवित्रता आपल्या शरीरामध्ये रुजवल्या जात असतात. कधी पण आपलं लक्ष देवाच्या शब्दात किंवा वचनात पूर्णपणे राहिलं पाहिजे. मी तुम्हाला येशूकडेच बोलेल, मी बाकी कोणाकडे बोलवणार. कारण मला माहिती आहे की येशूच्या द्वारे तुमचं संपूर्ण जीवन उपयोगी येणार.
जर तुम्हाला देवाने निवडलं किंवा देवाने किंवा 7:44 तुम्ही नुसते आले नाही, तुम्ही दुःखी होते, तुम्ही समस्यात होते, तुम्ही संकटात होते, तेव्हा निराशात होते, तेव्हा तुम्हाला प्रभूने त्याच्या सुवार्तेच्या व्यक्तीला पाठवले. कारण मार्क 16:15 वाचा की जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आता सुवार्तेची घोषणा म्हणजे नक्की कोणत्या पद्धतीचं शिक्षण आहे? सुवार्तेचा अर्थ असा आहे की प्रत्येक मानवाने परमेश्वराला ओळखावं. कोणाला? परमेश्वराला ओळखावं. आता तुम्हाला ओळख त्या माणसाची नाही पाहिजे, कारण मग ते 10:17 काय दिले? माणसाच्या बाबतीत सावध राहा, पण देवाच्या बाबतीत सावध राहायला नाही सांगितलं. हालेलुया. देवाच्या बाबतीत वाढ करा, आत्मिक गोष्टीची तयारी करा, सार्वत्रिक जीवन मिळवा आणि देवाच्या राज्याप्रमाणे आपलं जीवन आनंदी ठेवा. हालेलुया. तर ही जी काही शिक्षण आहे, काही नियम आहेत, काही वेदीचे बनवलेले आहेत, या प्रभूने आपल्यासाठी अशासाठी ठेवलेले आहे की पाया. आता पाऊल कसं म्हणतो? आता बांधकाम. येशू ख्रिस्त हाच तो घातलेला, याच्यावर दुसरा कोणताच पाया केला नाही. हालेलुया. दुसरे बरेच लोक आपल्याला सांगणार हालेलुया, या प्रार्थनेचं, त्या प्रार्थनेचं, यो बरा, तो बरा. तर येशू शिवाय दुसरा कोण बरा आहे? हालेलुया. या जगात येशू बिना कोणच नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त या जगात आपल्या पापी लोकांसाठी आला, बरोबर, त्यांनीच फक्त आपल्याला पापातून मुक्त केलेला. कोण मनुष्य पापातून मुक्त करू शकत नाही, मार्गदर्शन करू शकते, पापात पाडू शकते, बोलू शकते, पण पापातून बाहेर काढायला तो मनुष्य तयार होतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे, येशूचं जे नियम आहे, येशू प्रभूचे वेदीचे बनवलेले आहेत, त्या तुमच्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या रुजलेल्या पाहिजे. एक झाड आहे. हालेलुया. म्हणून योहान 15:1 ते 10 कसं दिलेलं आहे? ते झाड आहे. येशू ख्रिस्त एक झाड आहे आणि येशू ख्रिस्त मीच द्राक्ष वेल आहे, माझा बाप एक माळी. हालेलुया. माळी काय करते? लोकांच्या जीवनामध्ये, बरोबर, आता तुमची शेती आहे ते वाढी आहे, तुम्ही माळी आहे, बरोबर, तुम्ही त्या झाडाची काय करणार? व्यवस्थित सांभाळ करणार, खत पाणी देणार, त्याच्यातून काहीतरी फळ उत्पन्न. तसं परमेश्वर पिता. आता हा जो पिता जो आहे, हा पिता आपल्या प्रत्येकाला चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले नियम. हालेलुया. बघा, प्रत्येकाला आताचा काळ असा आहे माहितीये का? जर मी तुम्हाला चांगलं सांगितलं ना, तर तुम्ही कसे मोठे डोळे करतो, राग येत जाईल. कारण ऐकण्याची शक्तीची बंद झालेली. समजलं? येशा म्हणतो तसं. हालेलुया. 13:10 मध्ये 13:10 पुढे दिलेला आहे आणि मध्य 28 तिकडे. हालेलुया. जर तुम्ही 26 वचन वाचलं तर त्यात तुम्हाला कळेल. हालेलुया. कारण आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा प्रश्न माझ्यासाठी, तुमच्यासाठी की त्यांच्यासाठी, हे आपण स्वतः एक एक प्रश्न शोधून काढायचे. कारण हे पवित्र शास्त्र सर्व मानवाला दिले, माझ्या एकट्यासाठी, तुमच्या सर्व व्यक्तीसाठी आहे. आणि आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी एक शब्दाची वाचावी आणि हे शब्द आम्ही तुम्हाला मार्गदर्शकाद्वारे शिकवणार. हालेलुया. ह्या जे वचन आहे, शिक्षण आहे, नियम आहे. आता जर माझा स्वतःचा मी गौरव करत आहे, तर तुम्हाला माझ्यावर लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला या वचनावर, त्या शिक्षणावर किंवा त्याच्या नियमावर तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करायचं.
म्हणून पौलाने पायाविषयी म्हणतात, कारण त्याचा पाया मजबूत आहे. हालेलुया. कारण पौल जो होता तो आपल्यासारखाच होता, एक सामान्य माणूस, अत्याचार आणि अन्याय करणारा. त्याला देवाचं कार्य आवडत नव्हतं, येशूचं नाव आवडत नव्हतं, परमेश्वरचं नाव. हालेलुया. आता परमेश्वर येशू ख्रिस्तच होता. ज्याने शोध करत करत गेला तर त्याला माहिती पडते हा कोणापासून आहे. हालेलुया. आता कुळ कुठून आलं, बरोबर? आता तुमच्या कुळातला कोणतरी असेलच की नाही. तुम्ही 3 फक्त गोष्टी घेता, बरोबर? जसा पिता पुत्र पवित्र आत्मा हे 3. तसं मी, माझा बाबा आणि माझ्या बाबाचा बाबा, बरोबर? हालेलुया. माझ्या बाबाच्या बाबाचं नाव मला माहिती नाही, पण माझ्या बाबाच्या बाबाचं नाव माहिती, एवढीच असते. पलीकडचं नाव आपल्याला समजत नाही. हालेलुया. म्हणजे ज्या व्यक्तीचा परिचय आहे त्याच व्यक्तीचं नाव आम्हाला समजतं. जर परिचय असेल तर ते नाव आम्हाला पूर्ण सगळं माहिती पडेल. हालेलुया. तसा आमचा परिचय देवाशी जर असलाय किंवा देवाचा आहे तर आम्हाला देवाचा संपूर्ण इतिहास सृष्टीच्या निर्मितीपासून माहिती. हालेलुया. मध्ये 7:31 पहिलं राज्य आणि नीतिमत्व मिळवा. जेव्हा त्यांनी बघा पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे प्रेषितांच्या कृत्यात 2 अध्याय 1 पासून जेव्हा वचन वाचतात तेव्हा येशूचे शिष्य एकांत बसलेले होते प्रार्थना करण्यास, आणि प्रार्थना करण्यासाठी बसलेले असताना पवित्र आत्मा आला आणि ह्या जगात अलग अलग प्रकारच्या ज्या भाषा झाल्या ते कोणापासून झाल्या आणि का झाल्या या गोष्टी इथे समजून सांगण्यासाठी पवित्र तोच आत्मा उत्पत्तीचा पहिला आणि यो आत्मा 11 अध्यायामध्ये पुन्हा या भाषेचा स्वार्थ लोक आहेत तिकडे देव गोंधळ करतो. एक माझा स्वार्थ तर माझ्या भाषात गोंधळ करतो, म्हणजे माझ्या कार्यात काही ना काही अंतर. हालेलुया. मला पुढे जाऊ देणार नाही. हालेलुया. कारण देवाचं काम किंवा देवाचं कार्य किंवा देवाची शिक्षण किंवा देवाची गुण ही आमच्या सर्व व्यक्तीसाठी महत्वाची आहे. आता तुम्हाला महत्व समजलं तर तुम्ही देवाच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करता. हालेलुया. आता बरेच शिक्षण आहे, आता शेवटच्या काळात आहे. तुमच्या उद्याचा पण एका व्यक्तीचा वॉरंटी किंवा गॅरंटी दिसणार. जो खरोखर देवाच्या आज्ञात नियमात शिक्षणात आणि मार्गात चालतो तर देवाचा राज्य आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. देवाच्या नियमाने चालला मनुष्य हालेलुया तो देवाच्या राज्यात पुढे पुढे धावत नाही. परंतु देवाचा मार्ग दे, शिक्षण दे, पुढे दे, कुठेतरी मागे 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 येत राहतो. तर पाया कसा आहे, बांधकाम कसं आहे यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण ख्रिस्तामध्ये बांधलेले आहेत, ख्रिस्तामध्ये पापापासून मुक्त आहे का? आता आपल्याला योहान 8:32 येशू ख्रिस्ताचं वचन काय सांगते, तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. म्हणजे ख्रिस्ताची खरोखर तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही ज्या बंधनात आहे, ज्या पापात आहे, ज्या घाणीत आहे, ज्या नाशवंत जीवनात आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त होतो. हालेलुया. कारण जेव्हा मी त्याच्यातून मुक्त होतो तेव्हा आमचं जीवन आशीर्वादाने आणि सामर्थ्याने पूर्ण पवित्र आत्मेच्या द्वारे परिपूर्ण. बघा मी तुम्हाला एक सांगतो, जर तुमच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे तर एक मनुष्य दुःखी नाहीये ना, एक मनुष्य निराशात आहे किंवा एक मनुष्य आजारी आहे. हे मी तुम्हाला 100% सांगतो, ज्या जवळ येशू ख्रिस्त आहे तो आजारी नाही.
पण ज्याकडे येशू ख्रिस्त नाही तो आजारी आहे, दुःखी आहे, समस्यात आहे, संकटात आहे, आपत्तीत आहे, पापात आहे, नाशवंतात आहे, सर्व प्रश्नच आहे. तो विशेष काढून आहे. कारण मी जेव्हा येशू जवळ नव्हता तेव्हा माझं जीवन असंच होतं. आणि मी आज येशूकडे आहे म्हणून माझी निंदा आहे, नफरत आहे, द्वेष आहे, हेवा आहे. या लोकांच्या जीवनामध्ये तो प्रश्न. आता मी तुमचं केवढंही चांगलं करू दे, तुम्हाला ते चांगलं पटणार नाही. कारण तो पाया जे बांधकाम करणारे जी व्यक्ती आहे ती नाशवंत व्यक्ती आहे. त्यांनी बांधकाम बरोबर घेतलं नाही काम करायला, वाकडं तिकडे आलेलं आहे, ते बांधकाम कोसळते. पाया तर मजबूत ठेवला पण बांधकामाचे जे प्रश्न आले ते एकदम कमजोर आहे. हल्ल्या 60 घमिली रेती घेतली हल्ल्या आणि 1 गोट सिमेंट टाकलं तर ते बांधकाम कोसळून जाईल किंवा प्लास्टर कोसळून जाईल. हल्ल्या कारण त्याची मजबूती नाही. हल्ल्या आता माझ्या हातामध्ये एक अंड आहे, बरोबर. मी अंड वाकडं ठेवलं तर तुटेल आणि उभं ठेवलं ना असं दाबलं तर फुटणार नाही. अंड असं ठेवलं ते फुटेल पण अंड असं ठेवलं तर फुटणार नाही. आज जर तुम्ही बघितलं हे शेड आहे, पाईप तो 2.5 आहे, 3 आहे, बरोबर. 2.5 आहे. अल्लिया तर तो 2.5 पाईप किंवा 3 पकडा तुम्ही. आज एवढं टेक्स्चर त्याच्यावर उभं केलेलं आहे. कारण उभ्या असलेली व्यक्ती कधी पडत नाही. हल्ल्या पण ते जर आडव्यावर एवढं वजन दिलं ते असं होईल. तसाच जो ख्रिस्तावर उभा राहिलेला व्यक्ती जो आहे तो एकदम कडक राहतो आणि जो पापामध्ये जो पडलेला आहे तो ढिला राहतो. शोधायचा आपण. विष असते ना, कोणताही मनुष्य जेव्हा पितो तो त्या रागातच पितो पण त्याला त्या विषाचा अर्थ समजत नाही. आणि जेव्हा शरीराच्या अवयवामध्ये म्हणजे आपल्या नसामध्ये जिथे रक्त पुरवठा आहे त्या सगळ्यामध्ये सुरू व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या शरीराची अस्तित्व जीवन कमजोर करते आणि नंतर आत्म्याच्या जवळ जाते. आत्मा तिथून निघून जातो शरीर रस्त्यात. तसं हे शरीराला पाप एक विष आहे. आता विष म्हणजे नक्की काय? या जगाचे अनेक लोक जी येशूचा स्वीकार करत नाही, वचनाचा स्वीकार करत नाही, येशूच्या मार्गावर लक्ष देत नाही. हालेलुया. आज आपलं जीवन जे आहे ख्रिस्ती नात्यामध्ये हे जीवन आमच्या प्रत्येकाला शोधून काढायचं. पाया कसा आहे, बांधकाम कसं आहे हे आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्व आहे. आजच्या काळातला पाया असा आहे आणि बांधकाम असं आहे तो म्हणजे मनुष्य, देव नाही. ज्याकडे देव आहे तो देवाचं वचन, देवाची योजना, देवाचं शिक्षण, देवाची नियम हे पाळत असतात. हालेलुया. आज तुम्हाला माहिती आहे की जॉन बाप्तिस्मा, बरोबर, याचा सण साजरा करतात. तुम्ही विचार करा, यांनी आपलं शरीर दिलेलं आहे, आपलं शरीर ख्रिस्तासाठी दिलेलं आहे ना. आपण लोक या गोष्टीमध्ये सहभागी होणारे भरपूर आहे, बरोबर ना. तुम्ही सगळे सहभागी होतात. त्यास सण आहे, सण नाही तो, त्यांनी सण केलं ख्रिस्तासाठी आणि त्याला शिक्षित केलेला. कोणाला? योहानचा. आणि आम्ही त्या देवाच्या महान सेवका विरुद्ध उतरून आम्ही मोज मजाच्या आकर्षित होतो. हालेलुया. आज तुम्हाला माहितीये की बरेच लोक नवीन जावयाचा सण करतात, बरोबर करतात की नाही?
माहिती करतात आमचे. तर या दिवशी फटाके वाजवले. तो सण बोलतात त्यांनी सण केलं ना आम्ही मोज मजा. हे पवित्र शास्त्राचे विरोध. आता तुम्ही विचार करा, जेव्हा एक बाई लग्न करून येते बरोबर, आता वर्षाच्या आसपास झालं का काहीतरी होतो बरोबर, एखाद्या बाळाची देणगी होती त्यावेळेला, आणि त्यावेळेला जावायला आणून फटाक्या वाजवतात. ते बाळ घाबरणार की नाही घाबरणार? बुद्धीचा वापर आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे की देवाने ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर केला पाहिजे. आम्ही मोज मजा करणार पण ते बाळ घाबरणार फटाके. म्हणजे आम्हाला देवाने जी शिकवण दिले ते मार्गदर्शक आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. मी सत्य शिकवतो ते पटत नाही लोकांना, पण जे चुकीचं शिकवतात ते सगळ्यांना पटते. मी पण तेच करत होतो. माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाचा असाच एक दिवस होता. ते माझे भाऊजी फटाके घेऊन आले. फटाक्याने फायदे होतात का नुकसान होत मला सांग? नुकसान होते, पण ते पाहिजे. माणसाला तो पैसा वेस्ट करतात का तोच पैसा घरात आणायला खायचं आईला तुला म्हणायला. तर ना मी तुम्हाला माहितीये की मी संशोधन भरपूर होतो काय काय करायचं. मला लहानपणामध्ये ती जास्त सवय शोध करते. त्या नारळाचा कवच आहे ना त्याला होल पडतात बघा, 3 डोळे असतात बरोबर ना, त्याचा ते डोळा फोडायचा ना त्याच्यातून वाघ काढायची बरोबर, आणि तो आटोम बॉम्ब जो होता तर त्याच्यावर कागद पेटवायचं, पळ काढायची. ती खाली केवढ्या वर होते कवच, अख्ख्या वर असत. तर एक दिवस मी विचार केला, पहिल्यांच्या काळामध्ये एक प्लेट असायच्या, प्लेट माहिती आहे ना त्या पत्र्याच्या, त्याला पांढरा कलर होता, त्याला होल पाडून ते केवढ्या वर जाते ते बघायचं. एकदा उडवलं ते इथपर्यंत. एक बनवलं ते छोटा होता, एकदम छोट्याची गोष्ट समजा. ते मला पेटवायला पेटवलं. मला काय माहिती काय आहे ना काय नाही, तेव्हा कोण शिकवणार. जेव्हा पवित्र शास्त्र माहिती पडलं तेव्हा हे जीवन. तर तो एक विजला. तर मला काय वाटते आता हा काय केलेला आहे, विजला ना, तर आता खिशात घालतो बस तेवढ्यात फुटला, हातामध्ये फुटला. पण या येशूच्या राज्यामध्ये देवाची निवड होती म्हणून माझ्या हाताला काही दिसेल. हातात फुटला तर काही वर्ष नाळेगीतला एक मुलगा आला, असाच फटाके वाजवत होता, मोठं त्याची फाटलेली. तो मी इकडे प्रार्थनेत होतो, म्हणजे प्रार्थना प्रवचन चालू करायचा, प्रार्थना करायचा असं होतं. तेव्हा तो मुलगा आलेला. तेव्हा मी विचार केला, हे बघा मी परमेश्वराच्या योजनेनुसार जीवन जगत होता बरोबर, परमेश्वर माझ्या पाठीमागे होता म्हणून माझा हात ओके आहे. त्याचा हात बघितला तर बापरे. तर म्हणजे विचार करा फरक कुठे आहे. तो पण फटाके वाजवत होता, मी पण होता. मी फटाके घेऊन आज एवढी मोठी ते कवच नारळाचं एवढा वर उचलत होतं, ते हात काय केला. पण येशा 43 अध्यायामध्ये वाघी तू जाशी तरी तू जाशी तरी तुला काय करणार. एका पोळीसला एका लवाराच्या घरामध्ये ओळसा ठेवलेला, तिकडेच फटाके ठेवलेले, ते फटाक्याचे बाण. तर अशी भरपूर पब्लिक जमा झालेली. त्यावेळेला एक होतो प्रार्थना जायच्यासाठी मी पेट्रोल टाकून येणार. त्यावेळेला तिकडे बाण ठेवलेले, ते संख्या छोटी मुलं आहेत आणि बाण आहे ती निघतात. तुशी दिसला तर फुटला ते वाटले. तर मला वचन आठवलं 143 अध्यायापासून चालू मी निघालो. मी त्यांना सांगितलं थांबा, मी गाडी तिकडेच ठेवली, धाव केलो वरती, सगळे उभे आहेत जिन्यावर पाणी पिणी घेऊन. फटाके असे झालं तर मी मध्ये धाव मारतो, तेवढ्या दुसऱ्याने हिंमत आले, त्याने गेला. मला सगळे काढले. आता काय व्हायचं ते निघालो खाली. कोणाला माहित नाही काय ते. देवाला धन्यवाद दिला कारण मला बसायला प्रार्थना. दुसऱ्यासाठी जीवन म्हणजे काय, स्वतःसाठी जगेल तो मरेल, दुसऱ्यासाठी जीवन जगेल तो जीवित राहील.
हालेलुया. म्हणून जे परमेश्वराने आपल्याला दिलेले हक्क आहे किंवा अधिकार आहे ती घ्यायचं. म्हणून मी नेहमी लोकांना सांगते प्रार्थनेला घ्या. जर ओळख नाही झाली ना देवाची, तर देवाची पहिली ओळख करून घ्या. देवाची ओळख असताना माणसाची ओळख करायची. मी नेहमी तुम्हाला हे शिकले, कारण मी शिकून आलाय म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकून आला, कारण तुम्हाला हलकं पडेल. हालेलुया. आता मी एक बॉक्स बनवायला सांगितलं, बरोबर, एक पेटी बनवून ठेवलेली आहे 1 फूट बाय 1 ची 3 फूट हाईट. आता या पेटीमध्ये काहीतरी ठेवायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितले, बनवा ना याच्यात ठेवा. तर मी काय सांगेल, ते बनवू नका, ही घे ना घे, बरोबर, तुम्ही ठेवायला तुम्हाला असं नाही. तसं धार्मिकता, जर तुम्हाला धार्मिकता डोक्यामध्ये ठेवायचं असेल तर त्याचे आदर्श आणि नियम हे दोन सांगा. जिंदगीत रडणार नाही, दुखी पडणार नाही, समस्या येणार नाही, संकट वाढणार. आपल्या जीवनात संकट वाढली तर फक्त एक लक्षात आणायचं, माझी प्रार्थना वाढली पाहिजे. जर ही माझी प्रार्थना कमी झाली तर पायात कोसळ. बघा लूक 6:46 काय दिलं, परत जीवन देत नाही. हा, तुम्हाला काय वाटते, सैतान आपला जीव घ्यायला बघतो पण त्याला अधिकार नाही, तो देवालाच अधिकार म्हणजे तो फक्त आपल्याला पापात पाडून 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 आपला स्वतःचा नाश करायला बघतो. मग ही पाप वाढून शरीरामध्ये नाश निर्माण होतो, तेव्हा शरीराचा पूर्ण अधोलोकाची तयारीचा काळ होत असतो. आणि तेव्हापासून आम्ही आत्मा आहे ना तो ठेवा, सामर्थ्य आहे ते ठेवा, शांती आहे ते ठेवा, ज्ञान आहे ते ठेवा, मार्गदर्शक आपल्याला मिळाले ते ठेवा. मी नेहमी लोकांना शिकवतो, काय चुका होता, काय पाप होता, तर पहिला पाप कबूल कर. काय काठी पण मारणार त्यास, बघा पाप खाली केलं ना देवापासून आम्ही दूर नाही होत ना. पाप धरून ठेवलं ना हळूहळू की दूर होतात आणि पायावरचं ते बांधकाम कोसळते आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरात फार मोठा प्रसंग तो उत्पन्न होतो. हालेलुया. लोक 6:46 काय सांगतो, मला प्रभू प्रभू म्हणणार. आता तुम्ही मला सांगत होतं सांगितलं, पास्टर सांगितले, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला सांगता मग तुम्ही का करत नाही असं सांगितलं. जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. जो कोणी माझ्याकडे येतो, बघा कुठे सांगते, जो कोणी माझ्याकडे येतो आणि जो माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. कोणासारखा आहे म्हणून तो काय सांगते, हे मी तुम्हाला दाखवते. तो एका घर बांधणाऱ्या तो माणसासारखा आहे. त्याने कोल खणला, खडकावर पाया घातला, पूर आला, आता तुम्ही विचार करा, आपल्या घरामध्ये बरेच लोक येणार येशूपासून दूर करायला, बरोबर. तुमचा जर पाया खडकावर म्हणजे ख्रिस्तावर अवलंबून असेल, हालेलुया, तर तुम्हाला ख्रिस्तापासून कोण वेगळं करणार नाही. पण जर तुम्ही ख्रिस्ताच्या नियमात चालत नसेल तर वेगळं करण्यासाठी सैतान तुमच्या घरात प्रवास करेल आणि घराचा नाश केला जाईल. बघा काय दिलं मी तुम्हाला सांगतो, त्याच्यात शिक्षण तुमच्या प्रत्येकानं घ्यायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही, मी तुम्हाला सत्वर प्रार्थनेत येणारे ना येणार आम्हाला काही फरक नाही पडत. फरक तुम्हाला पडेल तेव्हा तुमचा फरक दूर करण्यासाठी कोण व्यक्ती नसणार. आम्ही तुम्हाला फक्त एकच आमंत्रण करणार, प्रार्थनेला आहे, कारण हे बायबल कसं शिकवते. बघा तिकडे काय दिल्यानंतर सांगते,
घराचा सत्यानाश का झाला? कारण आम्ही देवाच्या शिक्षणाच्या, नियमाच्या, वचनाच्या मार्गानुसार चालले नाही. कारण आम्हाला त्यावेळेला गलतीकराचं 1:6 पासून अन्न सुवार्तेची व्यक्ती भेटली. मग तुमच्यामध्ये एक अन्न सुवार्ता म्हणजे काय? हालेलुया. देवापासून हळूहळू दूर करायचा प्रयत्न करा. 1 तासाची प्रार्थना, 2 तासाची प्रार्थना, अर्धा तासाची प्रार्थना, बस. कारण तुम्ही आमच्या सांगण्यावर चाला, देवाच्या सांगण्यावर चालू नका. असं ते शिक्षण असतं. आणि तिकडे फक्त मनुष्य तिकडे जातात. हालेलुया. मोज मजा. हालेलुया. आणि आज हा सण वार गलितीकराचे 4:10 आपण करतो, पण ते आपल्याला कळत नाही. गलितीकराचे 1:6 पासून आणि स्वर्गातला देवदूत आला तरी बघा, प्रार्थनेची वेळ आहे का, प्रार्थनेचा टाइम आहे किंवा प्रार्थनेची गुण आहे, ते तुमचे नाही, ते देवाचे गुण आहे. आणि तो देवाच्या नियमानुसार शब्दात आणि शब्दाचा नंतर जो रविवार, हे 2 दिवस तुमच्या परमेश्वर इतिहासासाठी ठेवा. मग 5 दिवस तुमच्या सर्व कामधंद्यासाठी वापर करा. मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि आपलं जीवन स्वर्गासाठी उपयोगी होईल. बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, अनेक लोक उत्पन्न झाले. आता तुम्हाला मी शिक्षण दिले, आता जेवण वाढले ते तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं. मूळ लक्षात ठेवा. मूळ लक्षात ठेवा. मला कोणी घडवलं, मला ख्रिस्ताची ओळख कोणी दिली, ख्रिस्ताचा मार्ग कोणी दाखवला आणि मी ख्रिस्ताच्या मार्गानुसार कसा चालला. हालेलुया. आज जर आपण ख्रिस्ताच्या मार्गानुसार, शिक्षणानुसार, नियमानुसार जर चालत असतील तर ख्रिस्त तुमच्या जोडीला दिसेल, नाही तर शैतान तुमच्या घरात दिसेल. मी एकच शिकवतो लोकांना, तुमच्या प्रार्थना कमी तर घरात सावध राहा. काय परिणाम येईल त्यात मी काहीच बोलू शकतो. मी घाबरतो स्वतः काही. माझी एक प्रार्थना कमी झाली असेल तर मला फार मुश्किल आहे की आता मुश्किल. हालेलुया. म्हणून मी आज निर्णय घेतला, कारण प्रत्येक आठवड्याला एक आहे, आज याकडे त्याकडे. आता या आठवड्यात 5वा संडे आला. मग आता काय करायचं? प्रार्थना तर करू शकत नाही, घरी बसून काय करू. आहे प्रार्थना इकडे, पण तरी सुद्धा निर्णय घेतला, आम्हाला जास्त लोक येतात त्याला एक्स्ट्रा प्रार्थना. आजच्या रविवारी हालेलुया. तर हा निर्णय घेतला, मी पहिला प्रार्थना करेल, देवाला सांगेल तुमची इच्छा काय. मला तर बसायला नाही सांगितलं आणि मी वचनच दिले की मला पापा करू नये म्हणून मला तू जास्त 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 प्रार्थना दे, म्हणजे मी पूर्णपणे तुझ्या सामर्थ्याचा अनुभव लोकांना दे. हालेलुया. हिचे प्रश्न असतात. मग माझी संध्याकाळी रात्रीची प्रार्थना आहेच, मी इथे पोहोचू शकतो. म्हणजे बाकीचा जो टाइम आहे तुम्ही वेस्ट करत. म्हणून लक्षात ठेवा, आपण आता वेस्ट करायचं नाही. आता एक पृथ्वीचा अंत सुरू झालेला आहे. अचानक गटरगा तुम्हाला बघायला मिळेल, काहीच राहिलं नाही. आता फक्त आता एकच आहे जोडीला आपल्या शेवटपर्यंत, येशू. येशूच आता कोण नाही. बघा, संपलं. सगळे खोटे लोक निघाले. काय नाव बायबलचं ना, काम मात्र शैतानाचं. अरे ओळखा ना, आम्हाला कोणी येशूकडे आणते आणि कोण येशूपासून दूर करते. हालेलुया. एक शिक्षणाचं महत्व घ्या. आपण येशूला स्वीकारलं ना तर खाण्यापिण्यामध्ये नाही. येशया 22:13 उद्या मरायचं आहे, आज खाऊ घेऊया. प्रत्येक व्यक्ती हाच विचार. जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये उतरतो, ख्रिस्त आपल्यामध्ये उतरतो, ख्रिस्ताचा मार्ग म्हणजे 6 हालेलुया. जेव्हा आपण 26 पासून जर वचन वाचलं तर आपल्याला खूप अनुभव शिकायला मिळतो त्याच्यामध्ये. हालेलुया. 33 पर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. तुम्ही आणि मी हालेलुया वचनात आणि शिक्षणामध्ये नाही, आणि शिक्षणामध्ये तुम्हाला जायचं आहे. हालेलुया. प्रत्येक शिक्षण तुम्हाला आत्मदर्शन. आता पेपराचा सण संपला. आज डॉन बसतो काय मग काय करणार आपण? सणच का करायचं?
नवीन संपले, येशू संपला नाही. मग त्या 28 मध्ये ते शिकवले, युगाच्या आतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्यावर, मी मुलांना खायला पाहिजे ते रोज आणा, पण संपतीला जॉय परिणाम आपल्यालाच होईल. फार मुश्किल आहे. पाया कसा आहे, बांधकाम कसं आहे, नंतर मी पुढचं प्रवचन आणखी तुम्हाला नंतर, कारण टाइम नाही. वेळेचा नेहमी सदुपयोग करा. वेळेचे तळास पास होणा, वेळेचा सदुपयोग करा. जेवढा तुमचा फायदा आहे तुम्ही करणार, मला काय फरक पडतो, मी इकडे. पण तुम्हाला समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे की मला कोणतरी चांगलं शिकवतो माझ्या भल्यासाठी. शेवट आपल्याला डॉक्टर पण कामाला आहे ना, पैसा असला डॉक्टर नाही कामाला, शेवटी शिका, काहीतरी जीवनामध्ये वाढा, काहीतरी भविष्यामध्ये जिंदगी बदलेल, स्वर्ग मिळेल, आशीर्वाद मिळेल, आनंद मिळेल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व सगळे जाणार सैतानाच्या हातातून हर एक व्यक्तीला प्रभू आणि तुझ्या पवित्र रक्ताला आशीर्वाद आलेल्या हर एक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. सर्व मंत्र आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.